सांगलीत 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हत्या केल्याचा संशय। जत तालुक्यातील करजगी या ठिकाणची धक्कादायक घटना। येवल्यात मुलाच्या निधनाच्या धक्क्याने आईचाही मृत्यू, एकाच वेळी मायलेकाची अंत्ययात्रा काढण्याची परिसरावर वेळ, परिसरात यामुळे शोककळा। भोर तालुक्यातल्या करंदीमध्ये 25 शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस संयंत्रांचं या ठिकाणी वाटप, तर बायोगॅस स्लरीपासून 4 ते 5 एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात। उजनीतील बेकायदेशीर वाळू माफियांवर धडक कारवाई, बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी नष्ट, तर इंदापूर महसूल प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिक ताब्यात, नाशिक पोलिसांनी वेषांतर करत बांगलादेशींना ताब्यात घेतलं। 8 पैकी 3 बांगलादेशींकडे बांगलादेशी ओळखपत्र। जळगावात लिफ्टचं काम सुरू असताना वायर रोप तुटल्यामुळे एकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी, जखमीवर सध्या उपचार सुरू। धुळे शहरातील पॉवरलूम कामगारांना मजुरी वाढवून देण्याची मागणी, विणकर कामगारांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा, गेल्या 3 दिवसांपासून संप सुरू। धुळे शहरात काळूबाई मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक, तर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, भाविकांची या ठिकाणी गर्दी। पुण्याच्या खेड तालुक्यात नव्यानं 16 स्वस्त धान्य दुकानं होणार, गावातील इच्छुकांना आता 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत, यासाठी ग्रामपंचायत, संस्था आणि बचत गट यांना प्राधान्य।